ऑगस्ट महिन्यापासून जेव्हापासून तिथं यांनी महानगरपालिकेची जागा दिली आतमध्ये तेव्हापासून आम्ही आतमध्येच आहोत. आम्ही काही बाहेर व्यवसाय करत नाही. आज परिस्थिती अशी आहे की आम्ही दिवसभर इथं बसतो आणि काही एखादे तास बसतात, जे लोक अतिक्रमवाले हाकलतात त्यांना 1 तास बसतात आणि बाहेर जातात. आम्ही मनपा प्रशासन याकडे खूप दुर्लक्ष करत आहे. यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची संभावना आहे. परिणाम तो पुष्कळ आहे. 2006 मध्ये बी अशीच परिस्थिती होती आणि आज बी अशीच परिस्थिती आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये SP साहेबांनी SP ऑफिसमध्ये मीटिंग घेतली होती की SP साहेब आणि महानगरपालिका मिळून सध्या हे सगळे आतमध्ये बसतील म्हणून. ऑगस्ट महिन्यापासून जेव्हापासून तिथं यांनी महानगरपालिकेची जागा दिली आतमध्ये तेव्हापासून आम्ही आतमध्येच आहोत. आम्ही काही बाहेर व्यवसाय करत नाही. पण महानगरपालिकांनी याच्यावर दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, तर हे सगळे लोक व्यवस्थित व्यवसाय करतील इथे. आणि सगळे लोक जर इथं आले तर व्यवस्थित व्यवसाय होतो. आणि महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं तर इथे लोक बसतील नाही. आज परिस्थिती अशी आहे की आम्ही दिवसभर इथं बसतो आणि काही एखादे तास बसतात, जे लोक अतिक्रमवाले हाकलतात त्यांना 1 तास बसतात आणि बाहेर जातात. आणखी गिरायकी कमी आहे इथे, पण आम्हाला आतमध्येच बसायचं. आम्ही कायद्याचं उल्लंघन करणारे व्यक्तिमत्व नाही आमचं, त्याच्यामुळे आम्ही इथेच व्यवसाय करू. महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं तर ते बाहेरचे लोक आतमध्ये येतील नाही. व्यवसाय तर नाही आहे ना हो, व्यवसाय एकदम कमी आहे. ते सगळे आले तर मग व्यवसाय होतो, ते सगळे बाहेर गेले की मग व्यवसाय कमी होते, म्हणजे नाही सारखा व्यवसाय होते असं समजा. पण आम्ही आतमध्येच व्यवसाय करणार आहोत. महानगरपालिकेने जागा दिलेली आहे, आम्ही जागेचं उल्लंघन करणार नाही, आम्ही कायद्याचं उल्लंघन करणार नाही. वास्तविक पाहता हे अतिक्रमण जे आहे ते पिवळे पट्टे, रस्त्यावर पिवळे पट्टे दिले त्या पिवळ्या पट्ट्याच्या बाहेरही अतिक्रमण लावले. पहिली गोष्ट तर हे रस्ते अरुंद आहे. रस्ते मोठे करणं काम आहे प्रशासनाचं, पण हे प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. कारण जिथे या रस्त्यावर मोठ्या मोठ्या लोकप्रतिनिधींचे आणि मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने आहेत, त्या दुकानाला हात लावायची यांची ताकद नाहीये. आणि राहिला अतिक्रमणचा प्रश्न, या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. याच रस्त्यावर नाही तर अकोल्यात प्रमुख मार्गावर म्हणजे मोठ्या प्रमाणात रहदारीचा अडथळा या अतिक्रमणामुळे होतो. पण मनपा प्रशासन याकडे खूप दुर्लक्ष करत आहे. यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची संभावना आहे. राजकारण म्हटलं तरी चालेल, कारण या इथे कोणी जर अतिक्रमण काढायला आलं अधिकाऱ्याला वरिष्ठ कोणत्या लोकप्रतिनिधीचा फोन येतो, तो गलिच्छ भाषेत, म्हणजे एक वेळा तर आम्हाला ऐकवलं त्यांनी, गलिच्छ भाषेत लोकप्रतिनिधी तो शिवाय देतो. त्यामुळे ते अधिकारी काम करतात. सामान्य नागरिकांना याचा त्रास असा होतो की ट्रॅफिकला खूप प्रॉब्लेम होते. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इथनं जाल तर गर्दी आणि ट्रॅफिकला एवढा प्रॉब्लेम होते. माणसांचं तर ठीक आहे, पण लेडीज लोकांना तसंच खूप जास्त प्रॉब्लेम होते. आणि त्यानंतर शहर सौंदर्यीकरणच्या नावावर हे सगळं म्हणजे विद्रुपीकरण चालू आहे. याच्यामुळे कसं आहे, आपलं महानगरपालिकेला लागूनच हे सगळे लागलेलं आहे, तर आपल्या सौंदर्याला खूप त्याचा नुकसान होऊ राहिला आहे. की कोणी नवीन माणूस आला आणि त्यांनी महानगरपालिकेत पाहिलं तर समोर सगळं अतिक्रमण दिसते. तर हा सगळ्यात मोठा तोटा आहे याचा. तर याच्यावर काही करायला पाहिजे. या हॉकर्स इथे जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कमीत कमी महानगरपालिकेने ते हॉकर झोन प्रमोटही करायला पाहिजे की लोकांनी गांधी रोडवर नाही का हॉकर झोन मध्ये जाऊन खरेदी करायला पाहिजे. तर ग्राहक जेव्हा लोकच हॉकर झोन मध्ये जाऊन खरेदी करतील तर हे आपोआप हॉकर झोन मध्ये जागा घेतील. पण आता कसं आहे, कॉम्पिटिशन मध्ये किंवा धंद्यासाठी ते रस्त्यावर उभे राहतात, कारण की त्यांचा धंदा हॉकर झोन मध्ये होत नाही, रस्त्यावर होते. तर त्या हॉकर झोन साठी काहीतरी करायला पाहिजे. आम्ही खेड्यातून शहराच्या ठिकाणी येतो तेव्हा आम्हाला जे हे आहे अतिक्रमण आहे त्याच्यामुळं जागोजागी आम्हाला अडचणी निर्माण होतात. कारण नीट गाडी पार्किंग करायलाही जागा नसतो आणि गाडी इकून तिकून आम्ही जर नो पार्किंगच्या आतमध्ये जर केली तर गाडी उचलून घेऊन जातात. खास करून रविवारी दिवशी हा आमचा आठवडी बाजार असते, त्याच्यामुळे आम्ही गावातून बरेच लोक आठवडी बाजार करायला येतात. त्या दिवशी जास्ती समस्या असतात,
त्या दिवशी कुठेही अतिक्रमण पथक किंवा काहीच दिसत नाही आणि त्या दिवशीच जास्त अतिक्रमण रोडवर दिसते. पैदल चालणाऱ्यालाही त्रास होतो आणि वाहने लावणाऱ्यालाही त्रास होतो. कारण पैदल चालणारा असा होतो की वाहन कुठेही लावून देतात आणि त्याच्यामुळे मग पैदल चालणाऱ्याला खूप त्रास होतो. यामुळे लोकांना चालण्यास त्रास होते आणि यांना स्थानिक देशोन्नती समूह त्यांना अतिक्रमणासाठी स्थानांतरित करण्यात आलेल्या जागा देण्यात आलेली आहे त्यांना. तरी ते रोज इथेच गाड्या लावतात. समजा याला टू व्हीलर चालवण्याला त्रास होते, पैदल जाणाऱ्याला त्रास होते, ट्रॉफिक जाम होते. थोडे हे स्थानांतरित जर तिथे झाले तर एवढा ट्रॉफिक अडचण येणार नाही. सामान्य नागरिक म्हणून रस्त्यावर चालणं अशक्य आहे. एक शहरामध्ये फुटपाथ नाही आणि जिथे कुठे रस्त्याच्या कडेला जागा असते ती अतिक्रमण करणाऱ्यांनी पूर्ण व्यापलेली आहे. आणि हॉकर झोन हे फक्त बातम्यांमध्ये आहे. हॉकर झोनचं उद्घाटन होतं. हॉकर झोनमध्ये कोणतीही व्यवस्थाही कधी दिसत नाही आणि तिथे कधी हॉकर्सही दिसत नाही. आणि त्यासाठी जे प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे ते कोणत्या प्रकारचे प्रयत्नही होत नाही. त्यामुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण हा वर्षानुवर्ष तसाच प्रश्न आहे.